महायुतीचा कर्तव्य कार्याचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांनी करायचं होतं. सोशल मीडियाच्या लोकांना थोडी विनंती आहे, कृपया प्रेसचा फोटो घेऊन द्या. आता सगळ्यांनी मिळून एक सांगा की इथे बसून बोलायचं. हा तिथे तिथे बसून पुन्हा सगळ्या माईक द्या कोण जाऊन खुर्ची जाऊन अरे साई हा दादा मला पुढे सांगलीला जायचं असल्यामुळे सगळ्याच माझ्या नेत्यांची परवानगी आणि तुमची परवानगी घेऊन अगदी 2 मिनिटांमध्ये हा जो वचननामा आम्ही घोषित केला आहे, वचननामा प्रकाशित केला आहे, त्याबद्दल 2 मिनिटं बोलून मी लगेच निघेल. आमची सगळेच सुशील साहेबांचे सगळेजण याच्यामध्ये मांडणी पण करतील आणि काही प्रश्न असतील त्या प्रश्नावर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कधीच महायुतीचं साहेब कुठे त्यावेळेला सत्तेमध्ये, पण महायुतीचं सरकार हे कधीच नसतानाही अनेक गोष्टी आपलं इथे सरकार नाही तरी लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला सारखं काहीतरी आणतच राहायला पाहिजे, सारखं काहीतरी करतच राहायला पाहिजे अशा भूमिकेतून खंडपीठापासून एअरपोर्ट पासून ते टोल घालवण्यापासून पंचगंगा प्रदूषण मुक्तीपासून आपापल्या परीने काही नगर विकासामधून पैसे आणून रोड करतात. मला माहिती आहे की ते पुरेसे झाले नाही, परंतु त्याच्या वेळेला जेवढे पैसे आणता आले तेवढे आणून रोड पासून खूप गोष्टी सरकार नसतानाही महायुतीने केलेल्या आहेत. आता आम्ही आलो तर तुमच्या माध्यमातून लोकांसमोर साकडं घालायला की आम्हाला तुम्ही एकदा का होईना सरकार द्या, मग तुम्हाला असं लक्षात येईल की सरकार नसतानाही यांनी खूप गोष्टी केल्या. आता आपण यांना महापौर म्हणजे सत्ता दिल्यानंतर हे खूप गोष्टी करणार आहे. आता जसा प्रश्न विरोधकांना आहे की तुम्ही 15 वर्ष तुमचं सरकार असताना काय केलं, तसं तुम्ही पण आम्हाला प्रश्न विचारा की केलेलं कळलं हो एअरपोर्ट वगैरे, पण तुम्ही पुढे काय करणार आहात. 2-3 गोष्टींवर प्रामुख्याने भर देऊन मग सगळ्यांनीच थोडे थोडे मुद्दे मांडले पाहिजेत. मी माईक नंतर धनंजय वाटकर देतो. 1400 कोटी रुपये आता आपण अंबाबाईच्या आणि ज्योतिबाच्या त्या 2 मंदिरांच्या मिळून सुशोभीकरणासाठी व त्याची भव्यता निर्माण करण्यासाठी तीर्थक्षेत्र आराखडा नावाने आणलेले आहे. प्रामुख्याने केंद्रातून हे पैसे सँक्शन झाले, त्याचं डिझाईन करणं चाललं आहे, त्याचं एस्टिमेट तयार होईल, टेंडर निघेल. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काही जणांना जवळून माहिती आहे, काही जणांना लांबून माहिती आहे की अमितभाईंची अंबाबाईवर प्रचंड शब्द, हे केवळ नमस्कार करून त्यांचं समाधान होईल, तर अभिषेक त्यांना करायचा. त्यामुळे त्यांनी हा निधी मिळण्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्यांची इच्छा पण अशी आहे की पायाभरणीला मी येणार. आता यातले 900 कोटी रुपये हे प्रामुख्याने जमीन अधिग्रहणासाठी आहेत आणि सामोपचारानेच हे सगळं करायचं. वाराणसी कॉरिडॉरचं जसं देशामध्ये नाव झालं, पंढरपूरच्या कॉरिडॉरसाठी जसं प्रयत्न चालले, तिथे असंच चाललंय की तिथले दुकानदार नागरिक आणि समजावून चाललंय
पण ते ऐकल्यानंतर ती वाराणसीसारखी मजा येईल. तसं तिथले सगळे दुकानदार आणि नागरिक त्यांना जे लागेल ते, ज्याला म्हणतात कॅश कॉम्पेन्सेशन आणि पर्यायी जागा, असं झाल्यानंतर इथं सगळी मंडळी कन्व्हिन्स झाली की मग त्याचा आराखडा तयार होणं पायाभरणी होईल. पण एक माझ्यासारख्याच्या आयुष्यातले सगळ्यात मोठं काम आहे. या आधीच ज्याच्यामध्ये जमीन अधिग्रहण नाही अशी 173 मध्ये कामं सुरू झाली. आपण मंदिरात दर्शनाला जातो तेव्हा पाहतो आणि ती कामं पूर्णही होती, पण त्याच्यापुढे जमीन अधिग्रहणाचा विषय नाही. हा एक महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर मागे लागून, पण त्यात महानगरपालिकेची गोष्ट महत्वाची असते. अधिग्रहणामध्ये, समजावून सांगण्यामध्ये, डिझाईन करण्यामध्ये बरोबरीने जे जे काही आपण केंद्रातून पैसे आणतो, प्रामुख्याने बास्केट ब्रिज सारख्या विषयामध्ये आता तो विषय पूर्ण होत आला, पण त्यातही जे काही करावं लागेल ते करणं. ही जी थेट पाईपलाईन आली त्याला गळती लागली, त्यामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर आली, पण त्याचा उपयोग सातत्याने होत नाही, मध्ये ते सगळं बंद पडतं. ते एक मोठं काम हे महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर राहणार आहे. एअरपोर्टचा विस्तारीकरण असाही एक मुद्दा आहे. आज नव्याने 6 रूट सुरू झाले असले तरी मोठी विमानं उतरल्याशिवाय लांबचे रूट हे त्या कंपन्यांना प्रॉफिटेबल होत नाही. तर त्या विषयात आपण बघाय, खेळ आणि कला ही कोल्हापूरची ओळख आहे आणि त्यामुळे कोल्हापूर आपण म्हणतो हे कलेचं एका अर्थाने घर आहे. तर त्या दृष्टीने इथला जो राज्याचा प्रकल्प आहे तो पूर्ण होत आला. तिथे मोठ्या प्रमाणात शूटिंग सुरू झाली, त्यातली अपुरी कामं पूर्ण करून घेणं हा जसा विषय आहे. तसं एक चांगलं क्रिकेटचं स्टेडियम व्हावं हे मी पालकमंत्री असतानापासून हा विषय सुरू आहे. एका निष्कर्षापर्यंत सगळे क्रिकेटर आलो आहोत, सगळे क्रिकेटर आले आहेत. तर सरकारी जागेच्या मागे न लागता लोकसहभागातून जागा घ्यावी आणि मग ते उभं करण्यासाठीचा खर्च हा राज्य शासनाकडून घ्यावा, क्रीडामधून घ्यावा. अशा अनेक गोष्टी या वचननाम्यामध्ये म्हटल्या आहेत. प्रामुख्याने विकास म्हणजे रस्ते अशी जी धारणा झाली पाहिजे. रस्ते पाहिजे, मेट्रो पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, प्रदूषण होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक बसेस पाहिजे, हे सगळं स्वाभाविक आहे. पण माणसांचा विकास म्हणजे विकास आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, त्यांच्या वस्तूच्या मार्केटिंगसाठी बिग बाजार सारखे बाजार उभे करतात. राज्य सरकारची योजना आली आहे की प्रत्येक जिल्ह्याला ते 10 कोटी रुपये देणार आहे. महानगरपालिकेने जागा द्यायची आणि त्या बिग बाजारमध्ये केवळ आणि केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विक्रीला ठेवल्या जातील. त्याचं डिपॉझिट नाही, त्याचं भाडं नाही, मेंटेनन्स महानगरपालिका करेल. जे पैसे माझी ताई तिथे वस्तू विकून मिळवेल ते तसेच्या तसे तिला भाडं वजा न होता, डिपॉझिट न वजा होता घरी गेले पाहिजे. असं महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा विषय असेल, तिथल्या सगळ्या अंगणवाड्या नीट करून घेणं असेल, प्राथमिक शाळा नीट करून घेणं असेल, असं माणसाचा विकास म्हणजे विकास. आज माझ्या स्वतःच्या योजनेतून 2 कीर्ती रुग्णालय आहे. मुश्रीफ साहेबांचे आरोग्याचं खूप काम आहे, ते स्ट्रेंथन करणं. माझ्या माध्यमातून संध्याकाळच्या वेळेला CPRच्या दारामध्ये रोज 250 लोकांचं मोफत जेवण होतं. हे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करता येईल का? असं माणसाचा विकास म्हणजे विकास असाही मुद्दा हा आमच्या वचननाम्यामध्ये आहे. मी आपली पुन्हा एकदा क्षमा मागतो. प्रामुख्याने मुश्रीफ साहेबांचं एक वैशिष्ट्य मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी ते येणार नाही, ते येणार नाही, पण येणार नाही ते वेळ देणार. ते माझ्या आधी आले, माझे सिनियर मिनिस्टर आहेत, त्यांची पण दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकर जातो याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू. धनंजय वाडक्यांच्या हातामध्ये पाहिजे. तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या सीट्स कोल्हापुरात येतील का आणि अंदाजे किती येतील? काही प्रश्न आहेत का? माझं म्हणणं होतं की सध्या मांडू दे. मला अपेक्षित असणाऱ्या जागांपेक्षा थोड्या जास्तच जागा येत आहेत असं काल रात्रीचा लेटरो रात्री मॉनिटरिंग चाललंय.
खूप मोठी फौज फील्डमध्ये काम करते आहे ते तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आत्ताचा अंदाज हा 81 ते अगेन्स्ट 65 असा आहे. दोन गोष्टींमुळे हा वाढेल असं माझं मत आहे. कारण उरलेल्या जागांमध्ये मार्जिन फार निगेटिव्ह मार्जिन जास्त नाही आहे. उद्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा प्रवास आहे आणि गेम चेंजिंग प्रवास माननीय मुख्यमंत्री महोदयांचा भाग आहे. ही एक युनिक कन्सेप्ट यावेळेला देवेंद्रजी राबवली. ठाण्यात झालं, नागपूरमध्ये झालं, चंद्रपूरला झालं, 11ला पुण्यात आहे आणि 12ला इथे. ज्याच्यात एका ठिकाणी आता इतर ठिकाण पॅव्हलियनच आहे. 1000 जणांना प्रवेशिका देऊन, नावं काढून प्रवेशिका देऊन, त्याला समाजातलं क्रीम म्हणून, एलाइट म्हणून अशा सगळ्यांना निमंत्रण देऊन धनंजय वाडकर, कृष्ण महाडिक हे कोल्हापूरच्या विकासावर त्यांचे इंटरव्ह्यू घेतील. समोर बसलेल्यांकडून मध्ये मध्ये प्रश्नही घेतले जातील. शहरातले 40 सभागृह बुक करत आहोत आपण. त्या 40 ठिकाणी हा इंटरव्ह्यू, प्रगट मुलाखत ही लाईव्ह दाखवते. मला असं वाटतं की त्याच वेळेला 1 लाख लोक त्यांच्या पेजवर ते पाहतील पण आणि फॉरवर्ड पण करतील. पुण्यात आम्ही 5 लाखाची रचना लावली. संख्या मोठी होती, लोकसंख्या आपली 4,92,000 ही अकराची आहे, आता वाढली असेल. पुण्याची 72 लाखाकडे. असा एक खूप ॲम्बिशियस प्रोग्राम आपण करतो आहोत, ज्यात पुण्याच्या परवाच्या सभेमध्ये देवेंद्र होतो. तर अक्षरशः सोप्या शब्दामध्ये पुण्याची 2047 म्हणजे स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होती त्यावेळेपर्यंत जी व्हिजन मांडली ती अक्षरशः माझ्यासारखा सुद्धा स्तंभित झाला. तरी काय विजय मांडलाय की 72 लाखाचं पॉप्युलेशन 1 कोटीपर्यंत जाईल. तर पिण्याच्या पाण्याचं काय, रस्त्यांचं काय, तर पुण्याचे रस्ते त्याच्यापेक्षा रुंद होऊ शकत. फ्लायओव्हरची मर्यादा संपली. आता भुयारी मार्गाची कन्सेप्ट मांडली. पहिला भुयारी मार्ग हा टेक्निकली म्हणा किंवा तत्वज्ञानाने सँक्शनही केला. तो शनिवारवाड्यातून बाहेर पडेल आणि स्वारगेटला बाहेर, शनिवारवाडा सुरू होईल, स्वारगेटला बाहेर. अशी एक मोठी व्हिजन कोल्हापूरसाठी, म्हणजे प्रामुख्याने कोल्हापुरात अलीकडच्या काळात पूर यावर तर त्यांनी मोठी अमाऊंट सँक्शन केली आहे. 3800 कोटी रुपये सँक्शन केली आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पूर म्हणजे काय तर नदीच्या बाहेर तिचं पाणी आणणं. तर हा जो तिचा फुगवटा आहे किंवा ओव्हरफ्लो आहे तो शिफ्ट करणं पाहिजे आहे. अशी मोठी कल्पना वर्ल्ड बँकेने मान्य केली. सगळं त्याचं एस्टिमेट वगैरे झालं आणि तो ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी वाहून जायला पाहिजे. तर आपल्याकडे ती गटर सिस्टीम ही वीक आहे आणि त्यामुळे आपला पुन्हा आधी नदी ओव्हरफ्लो होते, मग गटर ओव्हरफ्लो, नाली ओव्हरफ्लो, असा एक मोठा विषय त्यांनी नुसता मांडल्याने व्यवहारात आणला. त्यामुळे अशा प्रकारच्या कोल्हापूरच्या IT पार्क आहे, IT पार्क जवळ सँक्शन झालं, जागाही जवळ ठरली, आचारसंहितेत थांबले. मग ते IT पार्क अशी एक व्हिजन, इथला विद्यार्थी बाहेर जाऊ नये यासाठी शिक्षणाचं तर इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी सगळं आपण आणलं. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा आपली 2 झाली, एक विद्यापीठ कॅम्पसमध्ये आणि एक विद्यापीठ कॅम्पसच्या पॉलिटेक्निक कॅम्पसमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाला बाहेर जाणं हे प्रमाण आपण खूप कमी केलं. विद्यार्थी नोकरीला बाहेर जाण्याचं प्रमाण कसं कमी झालं. अशी विजय ज्यावेळेला 12 तारखेला देवेंद्र मांडतील त्यावेळेला 65च्या 70-72 व्हायला अडचण याचं कारण त्या 5-7 जागा सुद्धा मी मॉनिटर करतोय की जिथे 100-200 नाही म्हणजे एखादा दिवस काहीतरी मेजर ऍक्टिव्हिटी तिथे होते त्यातून पुढे जात आहे, काहीतरी घटना घडते तर मागे जाते. आणि एक राज्याचा विचार कर. काल आणि आज एक मुलाखत प्रसिद्ध होतीये ठाकरे बंधूंची. त्यामध्ये राज ठाकरेंनी गंभीर आरोप असा केलेला आहे की मध्ये जे स्लोगन आलं होतं 50 खोके एकदम ओके, तर त्यांनी हिशोब मांडलेला आहे की 20,000 कोटी रुपये या सरकारकडे या आमदारांना वाटण्यासाठी कुठून आले असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. तर काय सल्ला त्यांना द्यायचा का राज ठाकरे? असं आहे, राजसाहेबांना सल्ला देण्यात मी मोठा नाही. असं आहे की लोकशाहीमध्ये लोकशाहीची ब्युटी, लोकशाहीची सुंदरता अशी आहे की एक 10 वर्षाचा मुलगा सुद्धा पंतप्रधानांवर आरोप करू शकतो. ते अडचण नाही. दिस इज कॉल्ड लोकशाही. पण इट नॉट नेसेसरी की ते खरं आहे. मग ते खरं आहे यासाठी पुरावे द्यावे लागतात.
ते पुरावे हे योग्य ठिकाणी द्यावे लागतात. पत्रकार परिषद आणून दिल्याचं नाही झालं. ते पुरावे आहेत तर ईडीकडे द्या. ते पुरावे आहेत तर हे पुराव्याची चौकशी करत नाही, न्यायालयामध्ये याची काय दाखल करा. राजसाहेबांना आता हे म्हटल्यानंतरही असं वाटलं की मी सल्ला देतो, म्हणजे रिलेशन बिघडू नका. तर अपार्ट फ्रॉम पार्टी वी आर एकमेकांना खूप रिस्पेक्ट देतो. त्यामुळे 20,000 कोटी काय 2 लाख कोटी पण असतील, अडचण नाही, पण ते पुराव्या दिवशी मांडायला बस. थँक्यू सर. साहेब बसून साहेब बसून बोला. मला जरा बरंच बोलायचं. मी मांडतो, नेते मंडळी उत्तर देते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त महायुतीचा कर्तव्यनामा म्हणजे महापालिकेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे आणि त्यानंतर आमच्या महापौर आणि नगरसेवकांची कोल्हापूरकरांच्यासाठी कोल्हापूर शहरासाठी असणारी जी कर्तव्य आहे ती मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आणि थोडंसं काँग्रेसचाही जाहीरनामा परवा दिवशी जाहीर झालेला आहे, त्यात त्याचं आमचं कंपॅरिझन होईल आणि मग नेते मंडळी त्याचं उत्तर देतील. आजच्या या कर्तव्यनाम्यासाठी घोषणा करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य आमदार राजेश क्षीरसागर, सन्मान्य आमदार अमोलजी महाडिक, माजी आमदार जाधव वहिनी, महेश जाधव, विजय जाधव, सर्व आमचे भावी नगरसेवक आणि आताचे उमेदवार, उपस्थित असणारे सर्व पत्रकार, छायाचित्रकार बंधू भगिनी, जे मनात तेच मनपात हे स्लोगन घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. कोल्हापूर शहराला खरं पाहता महायुतीच्या माध्यमातून अपेक्षित असणारी बरीच कामं, मोठे प्रकल्प कोल्हापूरमध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी यांचे आम्ही अनुयायी आहोत. महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या परवानगीनं हा वचननामा कर्तव्यनामा आम्ही तयार केलेला आहे. आणि या दोन्ही सरकारच्या माध्यमातून, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या शहराला भरभरून देण्याचं काम पूर्वीच झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कोल्हापूर विमानतळाचा विस्तार 276 करोड रुपये खर्च करून पूर्ण झालेला आहे आणि नव्यानं विस्तारीकरणासाठी 290 करोड रुपये प्रस्तावित आहेत. कोल्हापूर शहराला प्रतीक्षित असणारा 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर शिरोली पासून उसगाव पर्यंत आणि त्याच्यामध्ये बास्केट ब्रिज 1040 कोटी रुपये. कोल्हापूर रेल्वे स्टेशनसाठी प्रधानमंत्री मोदीजींनी 44 करोड रुपये दिलेले आहेत. चित्रनगरीसाठी महायुतीच्या सरकारनं 40 करोड दिलेले आहेत. पूर नियंत्रणासाठी राजेशजी बोलतील त्या विषयावर सविस्तर. महालक्ष्मी मंदिरासाठी 1400 करोड रुपये. तावडे हॉटेल ते शिवाजीपूर प्रस्तावित आता फ्लायओव्हर होते, ज्याच्यामध्ये कोल्हापूर शहरामधलं बरंच ट्रॅफिकचं बर्डन कमी होणार आहे. 1100 बेडचं हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये येतंय, मुश्रीफ साहेब त्याविषयी सविस्तर बोलतील. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज मंजूर झालेलं आहे. पीएम इलेक्ट्रिक बसेस 150 बसेस मंजूर आहेत. एका बसची किंमत 2 करोड रुपये आहे. आणि आयटी पार्कचं सुद्धा आता काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. ही सगळी कामं करून आम्ही आता लोकांच्या समोर येत आहोत. महापालिकेच्या निवडणुकीनंतर ज्या गोष्टी आम्ही अभिवचन लोकांना देत आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर महापालिकेची इमारत
नवीन इमारत बांधली जाईल, कारण आताची जी इमारत आहे ती मध्यवस्तीमध्ये असल्यामुळे लोकांची गैरसोय होते. भविष्यातले सगळे अर्थसंकल्प एक नागरिकांचा सहभाग घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून केला जाईल. घरफाळा आकारणी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे वेगळ्या पद्धत लागू केली जाते. मुंबई वगळता राज्यभर समान पद्धतीने घरफाळा आहे, परंतु कोल्हापूरला वेगळी पद्धत आहे. तर भविष्यात याचाही विचार केला जाईल. महापालिकेतील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी तज्ञ व तज्ञांची समिती नेमून आधुनिकीकरण कसं करता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. पंचगंगा स्वच्छता आणि पूर नियंत्रण या बाबतीत निर्णय घेतले जातील. रंकाळा संवर्धनाबद्दल आमदार राजेश क्षीरसागर साहेब बोलतील. केशवराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण काम सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक मी आपल्याला सांगितलंय की ऑलरेडी आता 150 बसेस मंजूर आहेत. काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. चार्जिंग स्टेशनचं ते झाल्यानंतर त्या कार्यान्वित होतील. कचरा उठवण्यासाठी नियमितपणानं आणि आधुनिकीकरणाच्या पद्धतीचा वापर केला जाईल. उपनगरांमध्ये क्रीडांगणे निर्माण केली जातील. कोल्हापूरमध्ये जी बंद पडलेली महापौर केसरी कुस्ती स्पर्धा होती ती चालू केली जाईल. वेगवेगळ्या खेळांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं जाईल. शहरांतर्गत सगळीकडे सीसीटीव्हीची सुरक्षा दिली जाईल. वेगवेगळ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे पार्किंगची व्यवस्था होत नाही, ती पार्किंगची व्यवस्था केली जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी चांगली उद्यानं, ऑक्सिजन पार्क सारखे गार्डन्स निर्माण केले जातील. कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते नजीकच्या काळामध्ये 25 वर्ष टिकतील असे कॉन्क्रीटचे केले जातील. झोपडपट्टीधारकांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, तो सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या सर्व गोरगरीब लोकांना पक्की घरं दिली जातील. आयटी पार्क बद्दल मी आपल्याला बोललेलो आहे की आयटी पार्क अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते झाल्यानंतर लाखो युवक युवती जे आज कोल्हापूर पासून बाहेर आहेत त्यांची व्यवस्था कोल्हापूरमध्ये होईल. शहरांतर्गत सर्व ठिकाणी सोलरचे दिवे बसवले जातील. लोकसहभागातून उद्यानांचं सुशोभीकरण केलं जाईल. जसं केएसबीपी दादा आता निघून गेले, केएसबीपीच्या माध्यमातून सगळे शहरातले रस्ते आणि काही चौक डेव्हलप केले गेले होते, परंतु महाविकास आघाडीच्या काळामध्ये DY पाटील ग्रुपने ते त्यांच्याकडून काढून घेतले आणि आता ते सगळेच्या सगळे चौक आणि रस्ते आता भाकास झालेले आहेत. पुन्हा नव्यानं सार्वजनिक लोकांचा सहभाग घेऊन त्याचं संवर्धन आणि सुशोभीकरण केलं जाईल. महाराणी ताराराणी यांचं 350वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्त भद्रकाली ताराराणी पुरस्कार प्रत्येक वर्षी एका महिलेला दिला जाईल. फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत, त्यांचा योग्य ठिकाणी कुठल्याही शहरामध्ये वाहतुकीचा अडथळा होणार नाही, फुटपाथ व्यापले जाणार नाही, त्या दृष्टिकोनातून दक्षता घेतली जाणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचं काम सुरू आहे. ते सगळ्या प्रभागांमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये पाईपच्या माध्यमातून गॅस पुरवठा केला जाईल. कलाभूमीचा सन्मान केला जाईल, ज्याच्यामध्ये आपल्याकडे अनेक कलाकार आहेत. चित्र, शिल्प, नाट्य, संगीत यामध्ये असणाऱ्या सर्व लोकांसाठी त्यांचं ब्रँडिंग करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व नगरसेवक प्रयत्न करतील. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही एक संकल्पना प्रत्येक प्रभागामध्ये राबवण्यासाठी शहरामध्ये 60 ठिकाण काढलेले आहेत. त्या ठिकाणी ते दवाखाने उभा केले जातील आणि शहरामध्ये 10 ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे केली जातील. तर आता दुर्दैव आपलं की कोल्हापूरमध्ये एकही महिलांसाठी डेडिकेटेड असं स्वच्छतागृह नाही आहे. या सगळ्या बाबींमध्ये आमचे सर्व निवडून आलेले उमेदवार आणि नगरसेवक आणि महापौर या सगळ्या बाबी ज्या आज महायुतीच्या वतीने घोषित केलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि ते पूर्ण करतील. काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल मला मुद्दाम आवर्जून आपल्याला सांगायचं आहे. 2 दिवसापूर्वी त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये महिला सक्षमीकरणाअंतर्गत स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे, सुरक्षित पाळणाघर, कौशल्य प्रशिक्षण आणि पिंक बस महिलांसाठी, शिक्षणासाठी स्मार्ट शाळा, डिजिटल अभ्यासिका,
शाळा इमारती बांधणे आणि खेळाचे मैदान तयार करणे, आरोग्यामध्ये नवीन रुग्णवाहिका, मोटरबाईक रुग्णवाहिका, फिजिओथेरपी सेंटर, डायलिसिस सेंटर, शहरी पायाभूत सुविधांमध्ये उत्तम दर्जाचे रस्ते, महापालिका, नवीन इमारत, घरगुती गॅस पाईपलाईन, उद्यानांचा कायापालट, 24 तास शुद्ध पाणी, रोजगार निर्मिती, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वगैरे अशा सगळ्या गोष्टी काँग्रेसने जाहीर केलेल्या आहेत. आता यामध्ये दोनच प्रश्न आहेत. हे सगळ्या करण्यासाठी जो निधी लागणार आहे तो ते कुठून देणार आहे? जिल्ह्यामध्ये त्यांचा एकही विधानसभेचा आमदार नाही आहे. 10च्या 10 आमदार युतीचे आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, काँग्रेसचे एकही मंत्री नाही आहेत. केंद्रामध्ये तर काही प्रश्नच नाही, कारण मोदीजी ज्या ठिकाणी आहेत. त्यामुळे एवढ्या सगळ्या जर बाबी पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे, ते देऊ शकणार नाही. हे सर्व कोल्हापूरकर जाणतात. आणि त्याचबरोबर माझा दुसरा प्रश्न आहे की एवढं सगळं तुम्हाला आज करायचं आहे तर 15 वर्ष महापालिकेची सत्ता तुमच्या हातामध्ये होती, यातलं तुम्ही एकही काम का करू शकला नाही? आज एकही शौचालय महिलांसाठी कोल्हापुरात तुम्ही 15 वर्षात बांधू शकला नाही. आणि आज तुम्ही लोकांना अशा पद्धतीचे स्वप्न दाखवता. आणि म्हणून मी सांगितले की हा काँग्रेसचा जाहीरनामा हा फसवा जाहीरनामा आहे. त्याचा दुसरा आणखीन एक पुरावा आहे. लोकसभेच्या वेळेस याच माजी पालकमंत्र्यांनी असाच एक इव्हेंट करून काँग्रेसचा जो लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातलेच सगळे आयटम आता त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये वापरलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा असंच आहे. सर्व नैसर्गिक साधने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त केली जाईल, हवा प्रदूषण मुक्त केलं जाईल, स्वच्छता, आरोग्य, कचरा, महिला, पूर नियंत्रण, शेती, क्रीडा, रोजगार हे सगळे जे त्यावेळी घोषित केलं होतं तेच आता पण त्यांनी घोषित केलेलं आहे. आणि माझा हाही तिसरा प्रश्न आहे की यातला हे जे तुम्ही काँग्रेसचे 4 पानी लोकसभेच्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातलं कुठलं एक तरी तुम्ही कलम पूर्ण केला आहे का, करू शकला आहे का, किंवा करू शकणार आहात का? याचंही उत्तर त्यांनी समाजाला आणि मीडियाला आवर्जून दिलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. तर आता इव्हेंट करण्यामध्ये ते मास्टर आहे. काल त्यांनी महिलांना केएमटी बस फ्री देणार म्हणून सांगितलं. परंतु तुम्ही विचार करा, केएमटीची अवस्था इतकी बिकट आहे की जवळजवळ 70 बसेस अजून सुद्धा नादुरुस्त आहेत. टायर घालायला पैसे नाही किंवा अन्य मेंटेनन्ससाठी पैसे नाही. तुमच्या लक्षात आहे का बघा, पूर्वी महाडिक साहेबांनी एकदा अशाच पद्धतीने बसेस बंद पडल्या होत्या आणि सर्व नगरसेवकांनी विनंती केली. महाडिक साहेबांनी 10 लाख रुपये देऊन टायर आणून घातले होते आणि बस चालू झाल्या रस्त्यावर. त्याला बराच काळ गेला. आज तुम्ही तसं का करू शकला नाही? सगळ्या बसेस बंद अवस्थेत आहेत आणि तुम्ही महिलांना फ्री बस देणार म्हणून सांगता. काल ते एका बसमध्ये गेले. त्या बसमध्ये गेले, मुश्रीफ साहेब त्याच्यावर बोलतील आणि बसमध्ये मी सामान्यांच्या बरोबर प्रवास करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते राहुल गांधीच्या पावलावर पाऊल ठेवायला लागलेले. बिहारच्या निवडणुकीच्या आधी तुमच्या लक्षात आहे का, राहुल गांधींनी एका नाल्यात उडी मारली. म्हणजे त्यांना वाटलं की गंगा आहे, नदी आहे, नदी म्हणून त्यांनी उडी मारली, पण ते नाल्यात गेले. एक इव्हेंट केला होता. परंतु त्यांच्या त्या इव्हेंटचा बिहारच्या निवडणुकीवर कसलाही परिणाम झाला नाही. फक्त 5 आमदार त्यांचे निवडून आले. तसा काहीसा प्रयोग हे आपले कोल्हापूरचे राहुल गांधी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतंय. आणि रंकाळ्यावरती गेले, वॉकिंगला सकाळी गेले. 15 वर्षात कधी गेले होते का रंकाळ्यावरती लोकांना भेटण्यासाठी? मग निवडणूक आली की तुम्हाला हे सगळं का सुचतंय? कारण की ते घाबरले आणि घाबरल्यामुळं सैरवैर सुटलेले, काही घोषणा करतायत, काही इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु कोल्हापूरच्या लोकांनी त्यांचा खरा चेहरा, खरं रूप त्यांचं ओळखलेलं आहे आणि 15 वर्ष लोकांनी त्यांना संधी दिली, सत्ता दिली, त्याचा दुरुपयोग केला. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मी शेवटी राखून ठेवला होता सांगण्यासाठी, ते म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे किती हास्यास्पद आहे बघा. 2 प्रकल्प कोल्हापूरसाठी त्यांनी आणले. एक आयआरबीचे रस्ते, ज्याला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विरोध असताना त्यांनी त्याचं समर्थन केलं आणि 3 टोलच्या पावत्या काढून त्यांनी सांगितलं की मी या मध्ये काहीतरी घपला पाडलेला आहे, हे सांगण्याचा प्रयत्नच त्यांचा होता. आणि दुसरी तेज पाईपलाईन,
ज्याच्या अनेक वेळा पेपरला बातम्या आलेल्या आहेत की कशा पद्धतीनं त्यामध्ये गैरकारभार झालेला आहे. म्हणजे 2 प्रकल्प आणताना भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात दरपडलेले असताना भ्रष्टाचार मुक्त कारभार करू असं जे आश्वासन ते कोल्हापूरकरांना देत आहेत ते सगळे कोल्हापूरकर त्यांना जाणतायत की कशा पद्धतीचं त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून बाकीच्या गोष्टी मला आत्ता सांगण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही जो वचननामा दिलाय, कर्तव्यनामा दिलाय, आम्ही त्या शब्दाला जाणणारे लोक आहोत. कारण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे आमचं सरकार आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे शब्दाला जागणारे नेते आहेत. जे शब्द देतात ते पाळतात. आणि जाहीरनामा, वचननामा, कर्तव्यनामा आम्ही या तिन्ही पक्षांनी आपापल्या नेत्यांच्याकडे पाठवून दिलेला होता आणि त्यांच्या संमतीनं आम्ही हा इथं घोषित करत आहोत. मला विश्वास आहे या सगळ्या आमच्या बाबीवर कोल्हापूरकर विश्वास ठेवतील आणि आमच्या पूर्ण 81 उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील याचा मला विश्वास आहे. मी कोल्हापूरकरांना आपल्या वतीनं आवाहन करतो की ज्या ज्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ, शिवसेनेचा धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचं घड्याळ असेल त्या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. यानंतर सन्माननीय आमदार राजेश क्षीरसागर या वचननाम्याबद्दल आपलं मत व्यक्त करतो. सन्माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील, सन्माननीय आमदार प्रसन्नजी मुश्रीफ साहेब, सन्माननीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब, सन्माननीय खासदार धनंजयजी माडिक साहेब, आमदार अमरजी माडिक साहेब, माजी आमदार जाधव वहिनी, मान्यवर व्यासपीठ महेशजी जाधव, विजय जाधव, सन्माननीय खासदार धनंजय माडिक साहेबांनी या ठिकाणी महायुतीचा वचननामा या ठिकाणी जाहीर केला. आणि खऱ्या अर्थानं आम्ही जे काही करू शकणार आहोत तेच यामध्ये अंतर्भूत आम्ही केलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की पूर्वी सत्ता असताना त्यांनी काही करून दाखवलं नाही, आता कसलं ते जाहीरनामा प्रसिद्ध करतात. प्रामुख्यानं राज्य शासनाच्या वतीनं 2-3 महत्वाचे प्रकल्प कोल्हापुरात या ठिकाणी सुरू होत आहेत. याबद्दल मला आपल्याला माहिती द्यायची आहे की जेणेकरून हे मतदारांच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. आमच्या वचननाम्यामध्ये ते आहेत. पण प्रामुख्यानं MRDP प्रोजेक्ट 2019 आणि 21ला कोल्हापूर सांगली परिसरामध्ये महापूर आला, हजारो कोटींचं नुकसान झालं आणि तत्कालीन आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पूर नियंत्रण प्रकल्प आणला ज्याला वर्ल्ड बँकेनं सहाय्य केलेलं आहे. त्याचा पहिला टप्पा 3800 कोटीचा मंजूर झालेला आहे. यामुळे होणार काय आहे, महापुरामुळं गाड्या वाहून गेल्या, शेती वाहून गेली, जनावरांचं नुकसान झालं, म्हणजे घराघरात पाणी घुसून जे काही नुकसान झालं हे नुकसान आता पुढच्या काळामध्ये टळणार आहे. आणि प्रामुख्यानं वारंवार होत असलेल्या या पूर परिस्थितीमुळं टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार ब्ल्यू लाईन आणि रेड झोन असे जे काही अटी आहेत की ज्यामध्ये बांधकाम करता येणार नाही, पुढच्या काळामध्ये पूरच येणार नसल्यामुळं ही जी जमीन अडकून बसलेल्या लोकांची त्यातून मुक्त होणार आहे. आता MRDP प्रोजेक्ट काय हे डिटेल आपल्याला मी सांगेन. MRDP प्रोजेक्ट मध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे जो काही पाऊस आला, घराघरात पाणी शिरलं आणि या पुढच्या काळामध्ये होऊ नये. प्रामुख्यानं अचानक ढगफुटीमुळे पाऊस पण आला आणि राधानगरी धरणाचे दरवाजे उघडे असल्यामुळे ते पाणी थांबत नाही. तर यामध्ये प्रामुख्यानं राधानगरी धरणाचे जे ऑटोमॅटिक दरवाजे उघडतात त्यामध्ये आता मॅन्युअली आपण बंद करण्याचे प्रोव्हिजन केलेले आहे. आणि संपूर्ण पाणी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी रुंदी आणि खोली नद्यांची करणे, बांध घालणे यातलं प्रामुख्याने काम आहे की जेणेकरून शहरामध्ये पाणी येणार नाही, ते स्थिर राहणार नाही. दुसरा टप्पा असा आहे की इकडचं पाणी हे मोटरद्वारे शिफ्ट करून धाराशिवला शिफ्ट करायचं आहे की जेणेकरून या ठिकाणी पाणी राहणार नाही. आणि यासाठी 3800 कोटी रुपये वर्ल्ड बँकेनं मंजूर केलेले आहेत. नुसते मंजूर केलेले नसून याची टेंडर देखील लागलेली आहे आणि याच्या कामास 15 दिवसाच्या आत सुरुवात होणार आहे की जेणेकरून 2 वर्षामध्ये या ब्ल्यू लाईन रेड झोन मधून जमिनी मुक्त होतील, पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार नाही. नंबर 2, 1998 साली जो DP प्रसिद्ध झाला होता, डेव्हलपमेंट प्लॅन शहराचा आपण करतो
आणि या प्लॅन मधलं कोणतं एकही काम आमच्या मित्रांच्याकडून झालं नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहता शहरातली वाहतुकीची कोंडी, ट्रॅफिकची सिस्टीम आणि हे सगळं कशामुळे घडतंय तर जे काही रिंग रोड असतील ते पूर्ण झालेले नाही आहे, आपल्या ओपन स्पेसेस ताब्यात घेतल्या नाही, इतर ऍक्टिव्हिटीजला प्राधान्य दिलं नाही. तर केदार डीपी प्लॅन जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, जो प्रसिद्ध झालेला आहे, प्रसिद्ध व्हायच्या मार्गावर आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर एकाने एक गोष्टीचा त्यामध्ये प्रामाणिकपणाने विचार करून रस्ते असतील, रिंग रोड असतील, ट्रॅफिक सिस्टीम असेल, पार्किंग असतील, विविध ऍक्टिव्हिटीज असतील, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, याचा आम्ही त्यामध्ये निश्चितपणे विचार करून हा डीपी आम्ही प्रसिद्ध करत आहोत. नंबर 3, गेले अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये आयटी पार्क येणार असं आमचे काँग्रेस पक्षाचे नेते बोलतात, पण त्यांनी त्या आयटी पार्कसाठी जी जागा ठेवली होती त्या ठिकाणी देखील ते आयटी पार्क सुरू करू शकले नाही. महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सन्मान्य चंद्रकांत दादांनी आता या ठिकाणी सांगितलं की 2047 साली आपल्या देशाला महासत्ता म्हणून आपल्याला पाहायचं आहे आणि त्याला सपोर्ट म्हणून मित्रा ही संस्था, ज्याला आपण स्टेट नीती म्हणतो, ही संस्था काम करते. आणि या संस्थेच्या माध्यमातून नागपूरला IIM मध्ये नुकतंच महास्ट्राईड या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. ते 36 जिल्ह्यामध्ये आपण आयटी सेक्टर डेव्हलप करत आहोत. प्रामुख्यानं आयटी सेक्टर म्हणजे बिलं, म्हणजे कंपन्यांची बिलं, इन्शुरन्स कंपन्यांची बिलं, यापेक्षा टेक्नॉलॉजी सेक्टर, त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करून मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आणणं हे त्यातला प्रमुख त्यामधला विषय आहे की जेणेकरून बाहेरच्या देशातील कंपन्या या ठिकाणी येतील. आपली मुलं जी बाहेर जातात, नोकरीच्या निमित्तानं जात असतील, खरं म्हणजे ही सामाजिक समस्या आहे. आई वडील पोट मारून आपल्या मुलांना शिकवत असतात, आपल्या पगारातून आपल्यासाठी काही न ठेवतात, त्यांना इंजिनियर करतात, पण आयटी सेक्टर मधल्या इंजिनियर्सना या ठिकाणी नोकरी नसल्यामुळे ते विविध मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जातात, काही परदेशात जातात. अनेक वेळा आपण असं देखील पाहिलेलं आहे की परदेशात असलेल्या मुलांना आपल्या आई वडिलांचं अंत्यदर्शन देखील घेता येत नाही, ते मोबाईलवर घेतात. अशा वेळेला आपण जर या ठिकाणी आयटी सेक्टर डेव्हलप केलं तर ही मुलं याच ठिकाणी त्यांना नोकरी मिळेल आणि चांगल्या पद्धतीनं हे आयटी सेक्टर डेव्हलप व्हावं यासाठी लवकरच पुढच्याच महिन्यात या ठिकाणी कोल्हापूरमध्ये GCCचं आयोजन आपण करतो की जेणेकरून अमेरिकेसारख्या देशाकडून मोठमोठ्या कंपनी या ठिकाणी येतील आणि आयटी सेक्टर आपलं या ठिकाणी डेव्हलप होईल. असे 3 प्रामुख्याने हे विषय आमच्या वचननाम्यात आहेत. धन्यवाद. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीनं वचननाम्याचं या ठिकाणी आपण प्रकाशन करतोय. शहराच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर 5 वर्षांमध्ये कोणत्या पद्धतीची विकास कामं करून शहरातल्या सर्व नागरिकांच्या संपूर्ण विकासासाठी आम्ही काय करणार आहोत यासाठीचा एकूण वचननामा आता आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय निश्चित साहेब आणि सर्वच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय आमदार, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण प्रकाशित करतो. खरं म्हणजे शहरातल्या या सर्व महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या सर्व प्रश्नांना गतिमान पद्धतीने सोडवतो आणि शहरातल्या सर्व नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या महत्वपूर्ण अशा सुविधा वेळेत आणि अतिशय दर्जेदार उपलब्ध करून देणे. आता वचननाम्यामध्ये दिलेले सगळे मुद्दे जे असतील, महापालिकेच्या इमारतीपासून क्रीडा क्षेत्रासाठी दर्जेदार सुविधा असतील, आरोग्यासाठी दर्जेदार सुविधा असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या कला, क्रीडा, शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांच्या सूचनांप्रमाणे ज्या ज्या आवश्यक असतील त्या सुविधा एक शहर म्हणून जे शहरवासियांना आवश्यक आहे त्या सगळ्यासाठीचा हा वचननामा प्रकाशित करतो. या वचननाम्यामध्ये ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकाशित केलं, वचननामा प्रकाशित करणं हे केवळ औपचारिकतेचा भाग नाही तर त्याची जबाबदारी घेऊन तो वचननामा पूर्ण करण्यासाठी सुद्धा जी काय विश्वासार्हता लागते ती महायुती सरकार म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांकडे बघितली की आपल्याला लक्ष देईल. विशेषतः मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शहराचे पहिल्या टप्प्यातले खूप छोटे छोटे विषय, ज्या छोट्या छोट्या विषयांमध्ये सुद्धा लोकांना खूपच पॅनिक व्हावं लागते. महानगरपालिकेत गेल्यानंतर महानगरपालिकेतल्या एखाद्या दाखल्यासाठी सुद्धा, एखाद्या परवानगीसाठी सुद्धा इतक्या वेळेला हेलपाटी मारल्यानंतर जी काही नकारात्मक सुरू सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये होते. त्यामुळे प्रशासनाविरोधात, राजकारणाच्या विरोधात सुद्धा एक संतापाची भावना आहे. आमच्या सर्वांचा वचननाम्यातला पहिला पाठ असेल तो कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशासन, पारदर्शी प्रशासन
की ज्याच्या माध्यमातून लोकांना अतिशय योग्य, वेळेवरती आणि सहज उपलब्ध होतील. ऑनलाईन प्रक्रियेतनं ज्या पद्धतीनं सेवा उपलब्ध होतात तशा पद्धतीनं सुद्धा अनेक परवानग्या व्हायला पाहिजे. त्या परवानग्या देण्यासाठी सुद्धा आणि अशा सगळ्या घटनाक्रमांमध्ये काल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं तो सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे की ज्या पद्धतीने एकाच ठिकाणी बसलेले अधिकारी बसलेले असतात की ज्यामुळे बदल्या होत नसल्याचा फटका असा होतो की नवीन इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट सुद्धा होत नसतात. त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच त्याची घोषणा केली. त्याच्या माध्यमातून अधिक चांगलं पारदर्शी प्रशासन, ऑनलाईन पद्धतीने सर्व परवानगी मिळण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल. या सगळ्याबरोबर माझी आपल्या सर्वांना अगदी ठळकपणाने सांगायची विनंती, निवडून आलेल्या नगरसेवकांनी काय करावं, व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांनी काय करावं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक आणि हा वचननामा प्रकाशित करतोय त्या आमच्या नेत्यांनी काय करावं याचा सूत्रबद्ध कार्यक्रम आदरणीय खासदार मुन्ना माणिक साहेबांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये आमच्या नेतृत्वाने सुद्धा काही जी जबाबदारी घ्यायची आहे, आम्ही सगळ्यांनी काय जबाबदारी घ्यायची आहे आणि आमच्या सर्व निवडून येणाऱ्या नगरसेवक आणि महापौरांनी सुद्धा काय करायचं याचं एक सूत्र आम्ही ठरवलं. बऱ्याच वेळा आपण बघत असाल आम्ही सुद्धा ज्यावेळी प्रभागात फिरतोय रस्ते, पाणी, वीज या छोटे छोटे संबंध, ओपन स्पेस, क्रीडांगण की ज्याच्यासाठी नागरिकांना खूप गरज आहे. साहजिकच आमचे सगळे नगरसेवक याबद्दल अतिशय वचनबद्ध पद्धतीने काम करतील आणि शहरातल्या आपल्या प्रभागातल्या सगळ्या प्रश्नांना अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवणूक करतील. दुसरा मुद्दा आहे की व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब असतील, आदरणीय चंद्रकांत असतील, आदरणीय क्षीरसागर साहेब असतील आणि आमचे अमर माणिक साहेब असतील, आमचे खासदार साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या कामाला ज्या कामांचा पाठलाग राज्यस्तरावरती करायचा त्या राज्यस्तरावरती पाठलाग करायचा त्या पाठलागाची जबाबदारी आमच्या शहरात जी वचननामा आम्ही दिलेला आहे त्या वचननाम्याची पूर्तता करण्याचं काम आम्ही करायचं आहे. त्याच्याबद्दलची जी एक दिलं शब्द तो शब्दाप्रमाणे पूर्तता करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि त्याच्याही पेक्षा आमचे वरिष्ठ जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फंड्स उपलब्ध करणं, मान्यता देणं आणि त्याची पूर्तता करणं या सगळ्याबद्दलची वचनबद्धता घेऊनच त्यांच्या साक्षीने किंवा त्यांच्या परवानगीने आपण हा आजचा वचननामा आपल्या सगळ्यांच्या समोर आम्ही जाहीर करतो. या वचननाम्याच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातल्या सर्व नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा देण्याची जबाबदारी महायुतीचं सरकार म्हणून महायुतीच्या वतीनं महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना आम्ही देतोय. विशेषतः या राज्याचे आदरणीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब इथं उपस्थित आहेत आणि मी राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री. खरं तर शहरामध्ये एका बाजूला एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी चांगली झाली, आपल्या सगळ्यांच्या बरोबर आता IT सेंटर झालं, IT आपला सेंटर होत आहे. IT बरोबर आता पलीकडच्या बाजूला असणारा महालक्ष्मीचा विकास आराखड्यासाठी 1400 कोटी रुपये आपण जाहीर केलेत आणि त्याचं काम सुरू होतंय. हे सगळं काम सुरू झाल्यानंतर जी क्राऊड आहे त्या क्राऊडला देणाऱ्या चांगल्या हॉटेल इंडस्ट्रीला अजून चांगली डेव्हलप होणार आहे. ज्या पद्धतीने हॉटेल इंडस्ट्री डेव्हलप होणार आहे त्याच पद्धतीने रेसिडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चरचं काम खूप वाढणार आहे. शहराच्या प्रगतीचे अनेक जी काही सगळे मार्ग आहेत ते या निमित्तानं या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणार आहे. किमान लाख 2 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन आता सर्किट रेंजमुळे सुद्धा आता भविष्यात काळ वाढते. सर्किट रेंज असेल, IT सेंटर असेल या सगळ्यांमुळे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी दर्जेदार होत असताना एका बाजूला शैक्षणिक सुविधा ही ज्याच्यामध्ये आदरणीय नामदार चंद्रकांत दादांच्या माध्यमातून डिग्री कॉलेज आपल्याला शासकीय डिग्री कॉलेज झाले त्याचाही फायदा आपल्या सगळ्या इथल्या विद्यार्थ्यांना होतोय. याबरोबर मेडिकल टुरिझम सुद्धा जी काही कन्सेप्ट आहे त्या मेडिकल टुरिझमसाठी आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांनी आम्ही सुद्धा कोल्हापूर हे आता आपण बघितलं असेल विशेषतः सांगली पूर्वीच्या काळात आमचे सगळे लोक मिरजला जायचे, परंतु आता मात्र सगळे लोक सांगली मिरज पासून ते खाली कोकणातले सगळे लोक आमच्याकडे येतात आणि खूप पोटेन्शियल आहे. पुणे आणि मुंबई नंतर खऱ्या अर्थानं जर काही मेडिकल टुरिझमचा स्पॉट करायचा असेल तर तो आमच्याकडे येऊ शकतो. त्या पद्धतीची एक पॉलिसी कॅबिनेट समोर आम्ही डिक्लेअर करतोय की ज्याच्यामध्ये कोल्हापूरचा सुद्धा आम्ही समावेश करतोय. थोडक्यात या शहराच्या विकासासाठी या शहरातल्या नागरिकांना जे जे आवश्यक आहे आणि भविष्य काळामध्ये आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो की होय मी कोल्हापूर शहराचा नागरिक आहे अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत. या वचनबद्धतेतच जो ज्या पद्धतीचा आपण वचननामा जाहीर करतो त्याच पद्धतीने सुविधा देण्यासाठी ज्यावेळेला आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळे त्याच पद्धतीच्या आमच्या सगळ्यांना लोकांचे भरपूर आशीर्वाद मिळावे असं ह्या वचननाम्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना विनंती करतो. धन्यवाद. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आता महायुतीचा आपण जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्याबाबत आपले उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आपले खासदार संजय माडिक, आपले आमदार राजश्री सागर आणि पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि जो वचननामा प्रसिद्ध केलेला आहे
त्यातले अतिशय बारकावे आपल्याला समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की या वचननाम्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही करू शकतो आणि ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्याचा अंतर्भाव यामध्ये आहे. त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी आता केला की एका संस्थेने या कोल्हापूर शहराचा एक सर्वे केला की महालक्ष्मी आराखड्यानंतर होणारी भाविकांची गर्दी आणि हे सर्किट बेंच झाल्यानंतर जी गर्दी होते त्या सर्वांचा त्याने एक सर्वे केला आणि त्याने अहवाल देताना सांगितलं की या शहरामध्ये निवासाची सोय भाविकांची नाही यासाठी किती हॉटेल्स पाहिजे, त्या किती खोल्या तयार केल्या पाहिजे. अनेक आता साई जिल्ह्यातील लोक या सर्किट बेंचच्या निमित्ताने येत आहेत. त्यांना राहण्याची व्यवस्था नाही, त्यांची कार्यालय नाही, हे किती फ्लॅट्स लागतील त्याचा एक फार मोठा अहवाल त्यांनी दिलेला आहे. आणि यामुळं साहजिकच आपल्या शहरावरचा ताण हा मूलभूत विकासाचा फार मोठा वाढणार. पिण्याचं स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळणं, रस्ते, आरोग्य, शिक्षण ही तर आपली मूलभूत जबाबदारी आहे, ती आपल्याला पार केल्या पाहिजे. परंतु कोल्हापूर शहर हे मोठं होत असताना या ट्रॅफिकच्या व्यवस्था आहेत, पार्किंगच्या व्यवस्था आहेत, येणाऱ्या फ्लोटिंग पॉप्युलेशनला कशा पद्धतीनं त्यांना सुविधा मिळतील, भाविकांना कशा सुविधा मिळतील यासाठी सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये आणि आम्ही सर्वांनी मिळून एक चांगला प्लॅन तयार केलेला आहे. त्याचा उल्लेख या सगळ्यांनी आपल्या मनोरथामध्ये केला. मला वाटते की आपल्या हातामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळं निधी हा राज्यातून किंवा केंद्रातूनच आणावा लागतो. आणि सातत्याने आम्ही कोल्हापूर शहराच्या मतदारांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की आमच्या हातामध्ये सत्ता का द्या, की सत्ता आमच्याकडे आहे. येणाऱ्या 4 वर्ष आता विधानसभेच्या निवडणुका नाही आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये सर्व जर आमदार युतीचे असतील, राज्यातील केंद्राची सत्ता जर आमच्याकडे असेल तर विविध कशा प्रकारे आपलं हा जाहीरनामा ते अंमलात आणणार आहे. आणि म्हणून शहरवासियांची फसवणूक करू नका, खोटी अमिष दाखवू नका. आणि त्यांना मी सांगितले अजून वेळ गेलेली नाही, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. मी अशाही त्याचा उल्लेख करतोय की खरोखर काही होणार नसेल तर जनतेला फुलदापा देऊन वेळ मानून नेणं यात काय फारसा अर्थ नाही. मला वाटते की हा जो जाहीरनामा वचननामा जाहीर केलेला आहे याचा उल्लेख मगाशी मेडिकल टुरिझमचा पालकमंत्र्यांनी केला. आपल्याला माहिती आहे की आपलं सगळ्यात जुनं हॉस्पिटल CPR त्याचं बदलतं स्वरूप आपण जाऊन बघा. छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय याची स्थापना कैलासवासी खानविलकर साहेबांनी आरोग्यमंत्री असताना केली. आता त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण शेंडा पालखमध्ये उभं केलेलं आहे. त्याशिवाय आरोग्य खात्याच्या अंतर्गत आपले अनेक शहरातले दवाखाने चांगले केले जात आहेत. आणि मिरजेनंतर किंवा पुण्यानंतर एक कोल्हापूर एक मेडिकलमध्ये एक टुरिझम म्हणून तर उद्याला येईलच, परंतु चांगली आरोग्याची सेवा कुठं असेल तर ती कोल्हापूरमध्ये असेल. आणि म्हणून आता कोल्हापूर शहर आपल्याला देशाच्या नकाशावर आणायचं आहे. आणि आणत असताना मला वाटते काही दिवसांनी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सांगणार आहोत आपल्याला भूमिगत रस्ते आणि मेट्रोची सुद्धा आवश्यकता राहणार आहे. भविष्यामध्ये आमचं सर्वांचं स्वप्न आहे की कोल्हापूरला मेट्रो झाली पाहिजे आणि कोल्हापूरला भूमिगत का रस्ते झाले पाहिजे, तरच ही वाहतुकी ही समस्या इथे सुटणार आहे. आणि मला वाटते की एक चांगला सर्वोत्तम जाहीरनामा देण्याचा प्रयत्न आपल्या 3 पक्षांनी केलेला आहे. मला निश्चितपणे माहिती आहे की आज कोल्हापूरच्या जनतेला मनापासून खात्री आहे की हा जाहीरनामा अंमलात आणण्याची शक्ती आणि हिंमत त्यांची ताकद जर असेल तर ही महायुतीच्या त्या 3 पक्षामध्येच आहे आणि आम्हाला भरभरून साथ देतील असा विश्वास आहे. पहिला प्रश्न, तुम्ही मेट्रो आणणार असं म्हटलं आणि तशी मागणी करताय, मात्र कोल्हापूर शहराची हद्द जवळपास 5 ते 7 किलोमीटरपर्यंत संपते आणि या पूर्ण जाहीरनाम्यामध्ये हद्दवाढीचा कुठलाही मुद्दा मांडलेला नाही. कशा पद्धतीने एवढ्या सातत्याने आणि याचा पुनरुच्चार केलेला आहे की कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोणताही पर्याय नाही.
आपल्याला ती करावी लागेल. ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या काही तक्रारी आहेत, त्यांना असं वाटतं की बाबा तुम्ही शहरातल्या नागरिकांना सुविधा देऊ शकत नाही, तर तुम्ही आम्हाला कशा देणार, हा त्यांच्या मनातला भ्रम आहे, दूर करावा लागेल. मला वाटतं या 5 वर्षामध्ये आम्ही तो निश्चितपणे दूर करू. आणि मला वाटते पुण्यामध्ये अनेक गावं आम्हाला महानगरपालिकेत घ्या अशी ईर्ष्या ठराव करत आहे. परवा ते 46 गावं त्यांनी घेतली. अशी ईर्ष्या जर करावं पाहिजे असेल तर आम्हाला चांगलं काम करून दाखवावं लागेल, तर ही सगळी गावं आपल्या हातवडीत येतील. आणि जी लगतची गावं आहे ती तर तात्काळ केली पाहिजे. ही नगरपालिकेची महानगरपालिका निवडून झाल्याबरोबर कोणत्याही परिस्थितीत ते आपल्याला करावंच लागेल, याच्यात पर्याय नाही. साहेब, गेली 3 दिवस तुम्ही खूप तळमळीनं आपल्या मित्राला साथ देत आहे की बाबा 81 लोकांना घेऊन ये बरोबर. आज तर तुम्ही डायरेक्ट इशारा सुद्धा दिलेला आहे. या 3 दिवसात काही फोनवर बोलणं झालं तिकडून इकडून गाडी वाजण्याचे काही संकेत आहेत का? मला सांगायचा भाव ते काय की लोकांना फसवू नका. कारण कसलंच काम जर तुमच्याकडे होणार नसेल, एक पैशाचा निधी जर आपण आणू शकला नसतो तर इतका मोठा डॉलर कसा आपण सांभाळतो. आणि म्हणून आम्ही सातत्याने सांगितलं बाबा आता ठीक आहे, निवडणुका लढवाव्या लागतात, पक्ष म्हणून आम्हाला करावं लागतं, पण त्यालाही माहिती आहे की काय होणार आहे. पटवून का सांगत नाही? तुमची वेळ आहे याची. यामध्ये आणखीन एक मुद्दा, थेट पाईपलाईनचं पुढे काय करणार ह्या काहीच उल्लेख नाही. नाही बघा, थेट पाईपलाईनचा विषय जो आहे तो अत्यंत गंभीर आहे. ज्या काही या थेट पाईपलाईनमध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत त्याचा पुन्हा एकदा अभ्यास त्यावर करावा लागेल. गेल्या गणपतीच्या वेळी काही महिला या घागरीतून रस्त्यावर उतरल्यानंतर आम्ही तातडीनं सन्माननीय पालकमंत्री महोदयांना, मी आणि आमदार अमोल माडिक साहेबांनी एक विनंती केली की 1995 साली युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी एक शिंगणापूरची योजना दिली होती. किमान ती योजना जी आहे ती पॅनल आपण सुरू करूया आणि 3.5 कोटी रुपये त्याला पंप बसवायला दिले तात्काळ. ती पॅनल यंत्रणा सुरू झालेली आहे. आता थेट पाईपलाईनचा विषय जो वेळोवेळी बंद पडण्याचा जो प्रकार आहे यावरती पूर्ण अभ्यास करून आम्ही सत्तेवर आल्यानंतर थेट पाईपलाईनच पाणी येणं गरजेचं आहे, ग्रॅव्हिटीने, की जेणेकरून मुबलक आणि स्वच्छ आपल्याला पाणी पुरवठा होईल मिळेल. ज्या त्यामध्ये काही टाकी बांधायचे राहिले आहेत काही, या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही सत्तेवर आल्यानंतर 1 वर्षाच्या आत पूर्ण स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा आम्ही करू. एक आता थेट पाईपलाईनचा विषय काढल्यावरून मी माईक शिवसाहेब साहेबांना चौकट देईन. आपल्याला माहिती आहे की त्या सत्तेमध्ये आम्ही होतो. आज जसा आमचा छोटा रोल आहे तसा छोटा रोल आमचा त्यावेळी होता. त्यामध्ये काही त्रुटी झाल्या. वास्तविक हा DPR तयार करत असताना त्या काळमडी धरणापासून जे पाणी आपण उचललं तिथली नैसर्गिक परिस्थिती आणि तिथली हवामान त्याचा अजिबात विचारच केला गेला असं माझं स्पष्ट मत आहे. आणि बराच काळ ह्यामुळं आपला काळ गेला. तिथं हवामान कसं आहे, वारं कसं आहे, पाणी किती दिवस तिथं उतरत नाही याचा अभ्यास न करता सोळापूरसारख्या शहरातून ती पाईपलाईन दिलं. त्या बऱ्याचशा अशा त्रुटी झाल्या की ते गावामागून जातात आणि त्यामुळं काही त्रुटी तयार झाल्या. आता याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे होतं की पाण्याच्या ज्या टाक्या होत्या त्या पूर्णपणानं व्हायला होत्या, त्या झाल्या नाही. डिस्ट्रीब्युशन आहे तेच केलं आपण आणि त्यामुळे त्रुटी झाल्या. बाकीचं जे धनंजय माडिक साहेब असतील किंवा राज्याचे आरोप करतात त्यामुळे जरूर त्याची चौकशी त्यांनी करावी, त्याचा काही सवाल नाही. सवाल काय आहे की ही करत असताना ह्या गोष्टी दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. मी काय इंजिनियर किंवा त्याचा तांत्रिक सल्ला हे नाही, जे मला वाटते अनेक वेळा त्यावेळेला कारणावर वाटी धरणावर जाऊन बघावं लागलं काय चाललंय. अनेक वेळा आम्ही जाऊन भेटी दिल्या. तर हे थोडंसं अभ्यास न होता हे झालं असं मला वाटतं. साहेब, तुम्ही शेवटचं टोक हे खाडेंवर येतं. आमदार खाडे यांचे जे बंधू आहेत त्यांच्याकडे हे सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं टाक्या बांधण्याचं. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याला जोडूनच एक प्रश्न आहे. त्या टाक्या बांधायचं आणि अंतर्गत पाईपलाईनचं काम त्या खाडीनं दिलं होतं. आता विरोधकांचा आरोप आहे ते काम पूर्ण झालं होत नाहीये. 24 कोटीचा दंड झालाय त्याला. कुणी जरी असला तर त्याला दंड आहे, त्याला शिक्षा आहे, त्याला प्रॅक्टिस करणं आहे, ते शासन करेल ना. शेवटी स्पर्धात्मक निविदामध्ये त्याच्यात त्या criteria कोण येईल
आणि जो लोएस्ट असेल त्याला काम द्यावं लागतं. त्यात कोण आहे हा काय माणूस बघून ते दिलं जात नाही. ते त्याचा DPR, त्याचं ते व्हॅल्युएशन, कॅल्क्युलेशन ते करून पण टेंडर काढले जातात. त्यात ते बसले, त्याला मिळालं असेल पण त्याला दंड केलेला आहे. आज काय माझ्याकडे ती आकडेवारी नाही, त्याचं काय काय कारवाई झाली, किती नोटिसा काढल्या वगैरे ते सांगितलं. परंतु थोडंसं न अभ्यास करता थोडंसं ते काम करण्याचा प्रयत्न झाला असं माझं मत आहे. पण 24 कोटी रुपयांचा दंड माफ करावा म्हणून ते वारंवार मुख्यमंत्र्यांच्याकडे हेलपाटे मारतायत, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जात आहेत, मात्र अद्याप देखील त्याबाबत ना प्रशासन बोलतंय ना त्यांचं कार्यालय बोलतंय आणि काम पण पूर्ण होत नाही सर, ना. त्याचं एक उत्तम उदाहरण राजारामपुरी 9व्या गल्लीमध्ये जी टाकी बांधलेली आहे त्याला कारंजे आता फुटले आहे. नवीन टाकी जुनी आहे तशी टाकी आहे. याच्यावरून ते आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यामुळे यासाठी एक खाली सत्ता द्या आपल्या. एक मुद्दा मगाशी राहून गेला. माजी पालकमंत्री परवा बोलायच्या ओघात मला माहित नाही काय झालं होतं त्यांना, ते म्हणले की अमेरिका, जर्मनी आणि फिनलँड इथल्या लोकांशी माझी चर्चा झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा कोल्हापूरकरांनी माझ्या हातात महापालिकेची सत्ता दिली तर फिनलँड बरोबर टेक्निकल टायअप केला जाईल आणि फिनलँड सारखं कोल्हापूर बनवलं जाईल. तर मी त्याने पुणे किंवा मुंबई इथपर्यंत बोलले असते तर ठीक होतं, पण डायरेक्ट फिनलँड म्हणजे बहुतेक त्या या सगळ्या ह्याचा ताण तिने घेतलेला दिसतोय आणि काहीतरी शब्द त्यांच्याकडून चुकायला लागलेत असं मला वाटतं. म्हणजे या निवडणुकीचा ताण जास्त झालाय का काय, थोडस तपासणी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. ज्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला थेट पाईपलाईन आणि शहरातल्या अंतर्गत डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या दोन वेगळे विषय आहेत. थेट पाईपलाईन मंजूर आणि त्याची सँक्शन जे आहे त्याला 15 वर्ष झाले, 14 वर्ष झाले. अमृत योजनेतून पाण्याच्या 14 टाक्या बांधणं हा वेगळा विषय आहे. ज्यावेळी थेट पाईपलाईन झाली त्यावेळी या सगळ्या अमृत योजनाच अस्तित्वात नव्हती. अमृत योजनाच फडणवीस साहेब प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर 2017 नंतर ती मंजूर झालेली आहे, 2014 नंतर मंजूर झालेली आहे. आणि मग जर अमृत योजना नसती तर हे पाणी कसं गेलं असतं हा मूळ माझा प्रश्न आहे. अमृत योजनाच केंद्राची नसती तर अमृत योजना आल्यामुळं त्यांच्या या थेट पाईपलाईनला एक कॉम्प्लिमेंट झालेलं आणि या 14 टाक्या पूर्ण होणं, तिथपर्यंत पाणी जाणं आणि तिथून डिस्ट्रीब्युशन सिस्टीम होणं, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि क्षीरसागर साहेबांनी सांगितली वस्तू कारण मला अजून माहित नाही त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कुणालाच माहित नाही. तर हे जर एक सखोल थोडस निरीक्षण झालं पाहिजे आणि मग त्याच्या बाबतीत पण आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही त्यांनी केली म्हणून ते होता कामाने आम्ही या मताचे नाही आहोत. 1 वर्षाच्या या सगळ्या बाबी ज्या असतील त्या पूर्ण करून कोल्हापूरकरांना स्वच्छ मुबलक पाणी दिलं जाईल. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांनी चहा पाणी घेतलं. धन्यवाद.